आपण बनवणार आहोत चपात्या आणि घरी आपण हे बघा पूर्णपणे पीठ मळून घेतलेलं तिने आणि बघा पूर्णपणे कामाला लागलेले आहे आणि बघा ताट घेऊन आणि शायला आणि बघा या पद्धतीने घरगुती आपण घरामध्ये पालपोट नसते म्हणून हे आपण लादी वापरतो। ही लादी कसली आहे बरं ओळखा जरा। आणि बघा गावाकडे या पद्धतीने आणि आपण लाटणी नसल्या कारणाने आपण बियरची बॉटल वापरतो। कोणती बियरची बॉटल। आणि या पद्धतीने आपण पीठ पूर्णपणे मळून घेतलेलं आहे। हे बघा असं पीठ हाताने मळून घेतलेलं चव येते, उत्कृष्ट चव आपल्याला लागते म्हणून यासाठी आपण हे वापरतो। आणि त्यानंतर आपण पूर्णपणे पीठ मळून झाल्यानंतर बघूया कशा पद्धतीने भाकरी बनवली जाते हे बनवणार आज। आणि हिला याच्या खाली ते आवाज कुरकुर करते म्हणून हिला टॉवेल देऊया। आणि बघा कुरकुर वाजू नये म्हणून टॉवेल या पद्धतीने टॉवेल। आणि बघा आमचे कार्टून आलं आणि कार्टून आला हाय बोल बेटा हाय हाय बोल हाय। आणि हाय बोलते आता। आणि कुरकुर वाजू नये म्हणून यासाठी आम्ही पोलपाट आपण यूज करत नाही त्यासाठी। आणि हा बघा लाटणी घेतलेली आहे बघा। लाटणी नसती तर आज आपण वापरली असती काय वापरली असते बियरची बॉटल। आणि या पद्धतीने या बघा या पद्धतीने भाकरी बनवली जाते। आणि तुम्हाला बघा या पद्धतीने आपण या प्रकारे चपाती बनवायला चालू केलेले आहे बघा। असे गोल 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 गप्पे करून ठेवलेले आहेत हे बघा। या पद्धतीने गोल गोल गप्पे बनवून ठेवलेले आहेत हे बघा या चपाती। आणि हे बघा आपण घरगुती वापरतो या पद्धतीने चपाती। आणि आता बनवणार आहोत आपले पुऱ्या। आणि आज आपण बनवणार पुऱ्या आणि कशा पद्धतीने आणि आपण कटिंग करायची बघा स्टाईल ग्लासनी। म्हणून या बघा या पद्धतीने आपण हे बघा या पद्धतीने घरगुती उपाय आहे आपला जुगाड, घरगुती जुगाड आहे हा आपला। आणि बघा 4 रेडी झालेले आहेत हे बघा। या पद्धतीने इकडे ठेवून देऊया हे बघा या पद्धतीने हे बघा हे इकडे ठेवून दिलेला। त्याच्यानंतर पुन्हा आपण स्टार्ट करूया। हा पूर्णपणे गोल वाळून घेऊया याला आपण दोन एकदम करून घेऊया। आणि ही पुऱ्या बनव आपली कुकिंग मास्टर आहे हे दाखवली ती अशा चविष्ट एकदम हिच्या हाताला उत्कृष्ट चव आहे। आणि हे बघा या पद्धतीने गोला कसा वालायचा हे देखील इकडून शिकून घेऊया। आणि हे बघा पीठ लावलेलं आहे। पीठ लावून त्याच्यानंतर हे बघा या पद्धतीने आपण पूर्णपणे पीठ लावून झाल्यानंतर पुन्हा बघा कशी या पद्धतीने हे बघा कशी गोल गोल होते हे बघा कशी गोल गोल होते तयार या पद्धतीने। हे बघा या पद्धतीने तयार करते ही चपाती। आणि त्याच्यानंतर ती आपण पुरी कशी तयार करतो ते बघा तुम्ही। हा देशी जुगाड आहे आणि किती छान आहे उत्कृष्ट। कुठल्याही वस्तूची आपल्याला गरज नाही। कटिंग करण्यासाठी ग्लास आपला काफी आहे आणि ग्लास हा सगळ्यांच्या घरीच असतो। त्याच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आणि बघा सोपे आणि साधा आणि सिंपल उदाहरण या थ्रूने आपण बनवून घेऊया। आणि बघा कशा प्रकारे पूर्णपणे जी लादी आहे ती लादी पूर्ण भरलेली आहे। आणि आधीचे ह्याचे फक्त 4 झालेले आहेत। त्याच्यानंतर ह्याचे ही बघा हे कसे आपण पूर्णपणे मोठी बनवले आणि हिच्या किती निघतात ते देखील आपण बघणार आहोत। आणि बघा लादी एवढी पूर्ण चपाती बनवलेली आहे। जर कोणाला येत नसेल चपाती कशा प्रकारे बनवता तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही बनवू शकता। आणि बघा पूर्णपणे तिने बनवलेली आहे लादी एवढी चपाती बनवलेली आहे। ही गावाकडची एक चपाती आपल्याला काफी आहे पूर्ण दिवसाला। एक खाली पूर्ण दिवस आपण काढू शकतो। हे बघा पूर्णपणे काढू शकता। आणि या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण पूर्णपणे काढून घेऊया। हे बघा या पद्धतीने आपण पूर्णपणे काढून घेऊया। हे बघा
हे बघा या पद्धतीने हे बघा पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आपण चपात्या. आणि याच्या आता आपण काढणार आहोत पुऱ्या. आणि पुऱ्या आता बघा या पद्धतीने पुऱ्या काढून घेऊया. आणि हे बघा पूर्णपणे एक झालेले 2, दुसरी चालू केलेली आहे, दुसरी, आणि ही आहे तिसरी आपली, 3 आणि 4, 5 आणि 6 आणि 7 टोटल बसतील. मला वाटतंय 7 बसवलेले आहेत याच्यामध्ये. आणि बघा तुम्ही आता इकडं आपण 4 ठेवलेले आहेत आणि या एवढ्या आपले बनवून झालेले आहेत. याचे आपले टोटल 7 बनलेले आहेत. किती? 7 याच्यामध्ये. आणि इकडे बघा 7 ह्याच्या एकाच्या निघलेले आहेत 7. याच्यामध्ये 7. आणि हे बघा पुन्हा पीठ मळून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण बघू उत्कृष्ट ही चपाती आपण ही पुरी बनवली आहे ती बघा या पद्धतीने. ही कच्ची आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आपण चपाती बनवलेली आहे. आणि ही पुरी चपातीची पुरी आपण ज्या पद्धतीने गावाकडे बनवून खातात आपण याला पुरी म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा दुसरी चालू केलेली आहे. आणि बघा पुन्हा दुसरी चालू केलेली आहे या पद्धतीने. आणि आपण पुरी कशी बनवतो गावाकडे ती आज म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. आपल्याकडे आता काम सोपवलेलं आहे. आणि हे बघा या पद्धतीने. आणि आता आपण याला कटिंग करून घेऊया. तुम्ही नक्की बघा. आणि बघा हे आता आपल्याकडे दिलेलं आहे. आणि याला आपण कशा प्रकारे कटिंग करायचं आहे ते तुम्हाला दाखवून देतो. आणि बघा हे ग्लास घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथं ठेवायचं. ठेवल्यानंतर थोडासा त्याच्यावर हलका भार द्यायचा. हलका भार दिल्यानंतर त्याला आपण हे बघा हे असं काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर पूर्णपणे हे बघा या पद्धतीने पडून जाईल. त्याच्यानंतर थोडा अजून अलग हे बघा त्याच्या साईडला घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपण याला मस्तपैकी दाबून घेऊया. आणि ही झालेली आहे आपली 2. त्याच्यानंतर पुन्हा आपण इकडं दाबून घेऊया. थोडासा भार टाकल्यानंतर हा पुन्हा त्याच्यामध्ये तयार होतो. त्यानंतर आपण याच्यासुद्धा 7 आपण काढून घेणार आहोत. असं दाबून घेतल्यानंतर पटापट होऊन जातील या प्रकारे. हे बघा आणि हिला एक 7 आपण टोटल करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी दाखवून देतो. हा ग्लास साईडला ठेवून द्या. त्याच्यानंतर या पद्धतीने. आणि हे बघा आपल्या हातच्या बनवलेलं कशा बनवल्या बऱ्या आहेत ना. आणि इकडं आपण आग पेटवलेला आहे. आणि बघा आपण चुलीवरती बनवतो गावाकडे तुम्हाला माहितीच असेल. आपला हा फक्त गॅसवरती नाही आपण चुलीवरती बनवतो. आणि बघा पूर्णपणे आग पेटलेली आहे कारण की तेल तापलं पाहिजे. आणि फक्त तेल तापण्याची वाट पाहतो आहे आपण. आणि प्रॉपरली आपण आग पेटवलेलं आहे कारण की आपण चुलीवरती बनवतो. इकडे बघा इकडं घेऊन आला आहे. किती पुऱ्या आणलेल्या आहेत बघा. त्यानंतर इकडं आपण आणलेलं आहे आपल्या पुऱ्या ठेवण्यासाठी. आणि बघा इकडं आग पेटवलेलं आहे आपण. आणि बघा तिला तेल पसंत नाही आलं म्हणून पुन्हा टाकते. ती बोलते कमी होईल. आपण गावाकडे या पद्धतीने तेल ठेवतो. हे बघा बॉटलमध्ये थम्सअपच्या बॉटलमध्ये. आणि बघा पूर्णपणे आगसुद्धा पेटलेली आहे. आणि बघा या पद्धतीने त्याला फाट्या लागतील वाटतं. आणि आता पण थोड्याशा फाट्या आपल्याला लागतील त्या आता घेऊन येतील त्या. आणि आपण हे बघा आता या पद्धतीने आपण आग पेटवलेली आहे. आणि बघा याच्यामध्ये तेल तापून झालेलं आहे. आणि बघा याच्यामध्ये आपण आता पुरी टाकून दिलेलं आहे. हे बघा आणि पुरी या पद्धतीने आपण गावाकडे बनवतो. आणि कशी टमटमा फुगलेली आहे. आणि बघा या पद्धतीने पुरी आपली फुगलेली आहे. या पद्धतीने पुरी फुगलेली आहे. आणि हे बघा अशी टमटमा. आणि ही काढून आपण देवासाठी ठेवणार आहोत. आणि दुसरी आपण टाकून दिलेली आहे. आणि ही आपल्या एका. आणि हे बघा दुसरी पुरी टाकलेली आहे. अशा आपण प्रॉपरली पुऱ्या एक एक करून टाकून देणार आहोत या पद्धतीने.
हे बघा या पद्धतीने आपण बनवलेले आहेत आणि या पद्धतीने पुरी आपण बनवतो. लगेच दुसरी टाकून घेऊया आणि हिला बाहेर काढून घेऊया. आणि हिला आता काढून ह्याच्यामध्ये ठेवूया. आपण फायनली आपण बनवलेले आहे बघा. आपण बनवलेलं आहे बघा. या पद्धतीने आपली पुरी रेडी तयार झालेलं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि हे पूर्णपणे आपण डबा भरलेला आहे. तेलसुद्धा आपण पूर्णपणे बनवून झालेले आहे. आणि आता आपण कशा